नमस्कार, मी तुमची लाडकी गौराई स्वागत करते तुमच्या गौराई किचनमध्ये। आज आपण बनवणार आहे मस्त चमचमीत अशी चना मसाल्याची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य 2 वाटी चणे शिजवून घेतलेले आहे, 2 मोठे बटाटे शिजवून घेतलेले आहे, बारीक चिरलेला कांदा, जाड कापलेला टोमॅटो, लसूण, अद्रक, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, मोहरी, सुके खोबरं, लाल मिर्च पावडर, हळद, धना पावडर आणि गरम मसाला। वळूया आता आपण कृतीकडे। आपण इथे गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे। आपण त्यामध्ये तेल टाकणार आहे। इथे 5 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापल्यावर आपण त्यामध्ये मोहरी टाकूया। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, त्यानंतर कढीपत्ता, चिरलेला कांदा, कांदा हा मस्त लालसर होऊ द्यायचा आहे। त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकूया, त्यामुळे कांदा लवकर गळून जातो। कांदा होईपर्यंत आपण पेस्ट बनवून घेऊया। पेस्ट बनवण्यासाठी जाड कापलेला टोमॅटो, लसूण, आणि अद्रक घेतलेला आहे आणि त्यामध्ये सुकं खोबरंही टाकूया। आता आपण त्याची पेस्ट बनवून घेणार आहे। आपली पेस्ट तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। कांदाही मस्त लालसर झालेला आहे। आता आपण त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकूया। आणि जिरेपर्यंत मसाला मस्त शिजू द्यायचा आहे। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आता मसाला आपण 10 मिनिटं चांगला शिजू देऊ। 10 मिनिटं झालेले आहे आणि आपला मसालाही मस्त झालेला आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये मसाले घालूया। त्यामध्ये 2.5 चमचे लाल चटणी घालूया, 1 चमचा हळद आणि 3 चमचे धना पावडर, 1 चम्मच गरम मसाला, आता त्याला मस्त असं एकजीव करून घेऊ। त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकूया। 5 ते 6 मिनिटं मसाला अजून शिजू द्यायचा आहे आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। 5 ते 6 मिनिटं झालेली आहे आणि मसाल्याला मस्त असं तेलही सुटलेलं आहे आणि मस्त असा सुगंधही येत आहे। आता आपण त्यामध्ये उकडलेले चणे घालूया। त्यानंतर उकडलेले बटाटे घालूया। मस्त असं एकजीव करून घ्यायचे।
आपण त्यामध्ये 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालूया. भाजीला असा सुरेख रंग आलेला आहे. आता 5 ते 10 मिनिटं भाजीला उकळी येऊ देऊ. 10 मिनिटं झालेली आहे. आपली भाजी भन्नाट अशी तयार झालेली आहे. आता आपण त्यावर कोथिंबीर टाकूया. आपली भाजी ही तयार झालेली आहे. मस्त रेसिपी आहे. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली. आपण आता सर्व करूयात. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या गौराई किचनला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मी तुमची लाडकी गौराई येते आता तुमच्यासाठी एक मस्त अशी नवीन रेसिपी घेऊन.